नमस्कार. तर आज अरे वा, दहंडी पण लावलेली इथे. मस्त प्रोग्राम झालेला वाटतं सकाळी. आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मी काय लवकर नाही उठली. आणि तरी पण आज शूटचे प्लॅन होतं म्हणून निघाले की जाऊन येते. आज माझं तर प्लॅन होतं सकाळीच जायचं. मी आधीपासून फिक्स केलं होतं की सकाळीच जाणार मुंबईला. मस्त 15 ऑगस्ट कसं सेलिब्रेट करतात तिथं खूप छान छान प्रकारे म्हणून व्लॉग वगैरे. पण तब्येत ठीक नसल्यामुळे माझी इच्छाच नाही झाली सकाळी कुठं जाण्याची. मी पण लेट उठली. आता काही शूटचे प्लॅन आहे मुंबईलाच, त्याच्यासाठी निघाली आहे. म्हणजे माझं जे शूट आहे मला रात्री करायचं आहे म्हणून लेट निघाली आहे मी. तर 3 ते 4 वाजे आम्ही तिकडं 5पर्यंत पोहोचू लोकेशनला आणि रात्रीचं शूट करू. 2 व्हिडिओ शूटचे आहे आज ते बघ. सो रॅपिडो बुक केली आहे मी. आता रॅपिडोवाले अंकल येतील. 2 मिनिट 1 मिनिट पण लेट झाली असतं माझी नंबर सुटली असते. मी पकडली 1 मिनिट पण लेट झालं असतं ना गाडी सुटली. जसे चांगले लोक आयुष्यातून सुटून जातात ना माझे, तशा प्रकारे सांभाळण्याचं खूप ट्राय करते. फिरायला जायचं असतं रेग्युलर जातात. शूटला निघाली आम्ही. आवाज पण खराब आहे. असं तब्येतीची वाट लागलेलं आहे. बघू आता काय काय होतं पुढं. मला ना माझ्या फ्रेंड्सचे क्वेश्चन असतात. दुसरं कसं आपल्याला नाही का, ते उठली की मुंबईत जाते. यार माझं सगळं काम मुंबईलाच असतं म्हणून मी इथेच हॉस्टेल घेतली आहे. आणि माझे सगळे कामं इथेच होतात. शूट असो, बाहेरचे शूट असो किंवा सगळं मला जाऊन बसायचं असो, सगळे कामं माझे मुंबईलाच होतात म्हणून. आणि मला आवडतं पण. मला घरची आठवण येत असणार किंवा मग मला असंच काही गोष्टींचं टेन्शन घेत असणार किंवा तर मी मुंबईला येऊन बसते. बाकी कामं माझी इथे जास्त पोहोचली. मला जास्त वेळ नाही लागत इथंच जवळच असते. आणि बघू आता लोकेशननुसार जावं लागेल मला खूप लवकर. लोकेशन फिक्स झालं तर टेन्शन नाही. ते शूट करणार, परत चेंज करणार, परत रात्रीच्या वेळे म्हणजे रात्री माझं शूट करायचं आहे. तो शूट असेल. वेगळी वाईफ येतं इकडं आज मस्त. पण नेहमी इथं आलं की तेच आठवतं. सव्वीस 11 वाजल्याची ठीक आहे. सो मी आली स्टेशनला. आता मेट्रो स्टेशनला जाते. स्टेशनला इथे मेट्रो स्टेशनवरून हुतात्मा चौक. तुम्ही मुंबईला येत असणार, फिरत असणार तर मेट्रोने नक्कीच प्रवास करावा. सो मी आली आता मेट्रो स्टेशनला. इथे येऊन एवढी शांतता भेटते. म्हणजे बाहेर ते लोकलची दुनिया आणि इथे मेट्रो स्टेशनला खूप जास्त फरक आहे. खूप जास्त. तुम्ही जर मुंबई येत असणार तर मेट्रोनेच फिरा. तर आता इथून आम्ही आमच्या पुढच्या लोकेशनला जाणार. इथे शूट करणार. इथे तब्येत ठीक नाही. वरतून AC काय करायचं नाही यार. मला ना असं रूमला बसली ना मी, ठीक आहे ना, ठीक आहे 2-3 दिवस आराम केला.
जास्त वेळ बसले ना मलाच वाटतं की यार माझे कामं होत नाही आहे. इतके सारे शूट पडलेले आहे. आणि हो, मुंबईला कोणी फोटोग्राफर असेल तर नक्कीच DM करा मला. आणि गणपतीचे शूट बाकी आहे. आता पुढं रक्षाबंधनचे खूप सारे कामं आहे मला. म्हणून माझी तब्येत लवकर ठीक व्हायला पाहिजे. आजचं शूट पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. चलो, खूप छान वाटतं आज. आणि आता सुट्टी पण आहे ना त्याच्यामुळं पण सो माझे खूप छान वाटतं. हे येतं ना, मी असं वाटतं खूप काहीतरी वेगळ्या ठिकाणी आली आहे. बघू आता त्याच्या लोकेशनला. सो मी आता लोकेशनला आली आहे. मागे तुम्ही बघू शकता, त्याच्यावरून तुम्हाला कळालंच असेल कोणत्या शूटला आली आहे मी माझ्या. बघू आता कसं शूट होतं. शूट अर्धं झालं आहे, अर्धं बाकी आहे. त्याचा कॅमेरा, माझी टीम तिकडे चहा शोधण्यासाठी गेली आहे. दलाल स्ट्रीट आके चाय नहीं पी तो क्या किया. त्यामुळे ना खूप छान वाटतं. म्हणजे नेहमीच येत असते मी BSCकडे. इथं अजून सय्यारा मूवीचं शूट वगैरे खूप सारे शूट चालूच असतात इथं. जो आमचं शूट कसं झालं, हे शूट केली आहे आम्ही चाय. गाईस, आमचं शूट पण झालं आहे आणि स्टोरेजचा इश्यू आला आहे, त्यामुळे हे कामं करावे लागतात. अशा छान ठिकाणी आम्ही शूट केलं आहे. अर्धं शूट झालं आहे, थोडं बाकी आहे फक्त. ते झाल्यावर लगेच पुढच्या शूटची तयारी. आणि इथे आताच स्टोरेजचा प्रॉब्लेम आला. काय काय करायचं. हाय, मी खूप टाईमपासून बघते. तुम्ही कोणत्या गोष्टीवर गप्पा मारताय? कोणत्या मैत्रिणीच्या? आमची मैत्रीण लक्ष्मी. ओ बापरे, हे आम्ही पण करायचो आधी. ती नाही आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही तिला वाईट बोलताय? नाही ना. तुझं नाव काय? सान्वी. आणि तुझं? जयश्री. आज स्कूलला गेलो ना तुम्ही? काय काय भेटलं तुम्हाला? आज आम्हाला बिस्किट आणि फ्रुटी पण, बिस्किट पण. तुला पण ना तुला नाही भेटलं? नाही, तू नाही नाही गेली? अरे जायचं ना, नेक्स्ट टाइमपासून जाणार ना. चलो, बाय बाय. शूट झालं आहे आणि हे बघा, तरी पण ॲक्टिंग करावी लागते. परफेक्ट. उलट गाडी बोल ना, कॅमेरा तिकडे बोल. थंडीच्या लाईफमध्ये कधी एक्सपिरियन्स पहिल्यांदा असं. हां, आणि ते बोलत होते की मुंबई मी आली ॲक्टर बनण्यासाठी, आणि ते बघते तर प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे. तर मी काय करू, मला काय बात करत नाही. थोडंसं डिमोटिवेट होऊन जाते मी, पण स्वतःला आवडून घेते. मग अशू, व्हिडिओ शूट झाला, कसं वाटतं तुला आता? छान झालं. लागून गेले हां माझे. तरी 4 वाजता आली आहे मी. सकाळचं जेवण केलं नाही आहे. भांडण करून कसं वाटलं? नाही, माझ्याशी भांडण करून कसं वाटलं? करणारच आहे ना यार मी. का बरं भांडण करणार? टाइमवर स्क्रिप्ट रेडी नसते, लोकेशन रेडी नसतं. लोकेशनचं ठीक आहे, रेडी होतं, मी ते नाही बोलत त्यात, पण स्क्रिप्ट रेडी नसते. असं कोणतं शूट करायचं असतं? बोलायचं एका दिवसात नसतं थोडी ना तयार होत असं. असतं. एका दिवसात तरी सगळं तयार होत आधी असतं. सांगायचं. माझे शूटचे प्लॅन असतं, म्हणून मी बोलते की मला आधी सांगायचं स्क्रिप्ट रेडी आहे तरच सांगायचं. झालं ना आता, माझ्या. गप्पा बस, जास्त शहाणपण नको. झालं म्हणजे मला आता जेवण, मी सकाळपासून जेवली नाहीये, माहिती, माझी तब्येत ठीक नाहीये. चल खाऊ घालतो तुला. तुमच्या शूटसाठी आली आहे मी. चला आता मला तुमच्या टीमला सांगा, कॉल करा सगळ्यांना की कॅपिटावाल्यांना की मला आता जेवण वगैरे सगळ्या गोष्टी स्पॉन्सर करा. हां, मग तार नानीने ठेव सामार. अरे
एक तर तुमच्या शूटसाठी एवढी मेहनत करून या स्क्रिप्ट मागे मागे बघ तुमचा कोणीतरी आहे रिलेटिव्ह. मला सांगू का आता बुलवेअर ते हे करायला. हां बस बस. किती छान आहे पण इथे ना खूप मस्त वाटतं यार मला इथे यायला. इथे आलो की वाटतं की खरी मुंबई आहे म्हणून. बघू शकता तिथे गार्डन आहे, तिथे सह्याद्री मूवीचं शूट झालं आहे. खूप सारे ठिकाण आहे. मी नेहमी इथे आली ना इथे वाटलं की मुंबईला आली आहे. बाकी ठाण्याच्या पुढं मला म्हणजे गावच वाटतं. मी तिकडे जास्त जात पण नाही. मला तुम्ही बोलत असताना तुझं मुंबईलाच का जात असतं हेच कारण आहे. मला इथे शांतता आणि छान म्हणजे चांगल्या लोकांमध्ये येणं चांगलं वाटतं. ठीक आहे चलो बाय बाय. मग आता झाला आपला व्हिडिओ. माझं शूट आहे आता. पुढचा आपला शूट आहे. यांचं कॅपिटावाल्यांचं शूट झालेलं आहे. एकदम गद्दार लोक आहे हे. नंतर वेळेस माझं शूट आहे. यांचं झालं आहे तर कॅपिटावाल्यांचं. बाकी टीम पण उडाली आहे. छान वाटतं. वाटतं इथंच राहून जावं. हा व्हिडिओ घे कळतंय. तर मुवमेंट कॅप्चर करायची. लोक चालता यांना कॅप्चर करायचं. ओके स्टोरेज. सो शूट झालं. आता पुढचं शूट माझं आहे. मला घेऊच नको फ्रेम. सो आता आम्ही आलो आहे स्टारबक्सला. ते थोडा वेळ बसतो. खाणं पिणं झालं आहे आमचं. आता मी चेंज वगैरे करणार म्हणजे पुढच्या शूटच्या तयारीनुसार माझ्या. आणि तो शूट म्हणजे माझा ड्रीम शूट आहे. म्हणजे खूप आधीपासून मी फिक्स केलं होतं की तसं शूट करायचं म्हणून. मला स्वप्न आहे माझं ते तसं. तर त्या शूटसाठी मी आता रेडी होते. चला आमचं शूट पण छान झालं आहे. आणि तुम्ही आमच्या नवीन आयडीला नवीन अकाउंटला फॉलो केलं नसेल तर मनी अँड मार्केट म्हणून एक अकाउंट आहे, नक्कीच फॉलो करा. आणि फायनान्सबद्दल तुम्हाला जे पण काही क्वेश्चन असतील तुमचे ते DM करा. आणि खूप काही गोष्टी तुम्हाला त्या सिरीजमधून आमच्या शिकायला भेटतील. चला भेटूया आता. इतके शूट झालं आहे ना. आता स्टोरेजचा प्रॉब्लेम आला आहे. स्टोरेजचा प्रॉब्लेम येणं म्हणजे माझ्यासाठी काहीतरी खूपच मोठी प्रॉब्लेम येणं असं झालेलं आहे. आयफोनचं असो की याचं लॅपटॉपचं असो किंवा कॅमेराचं असो सगळ्या ह्याच्यात एकच होतं. आणि हे सगळ्या टीम ना मला सांगते किंवा तुझ्यामुळं होतं वगैरे असं म्हणून. तर आता स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला आहे कारण माझं पुढचं शूट पण करायचं आहे. आता ते प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे आम्ही कसं करू. आता काय होतं पुढचं शूट कसं होतं. हॅलो तरी मी रेडी झाली आहे माझ्या पुढच्या शूटसाठी. कशी दिसतं का माहीत नक्की करा. आणि तब्येत ठीक नसल्यामुळे इथे AC मुळे मला खूप थंडी वाजते. आणि चलो आता आम्ही माझ्या पुढच्या शूटला निघू. शूट कसं होतं. हे गाईज आमचं शूट चालू आहे. लाईट आम्ही जातो आहे माझी फेवरेट जागेवर. मला जी नेहमी आवडते इथे बसायला. त्याची कॉफी भेटेल की नाही आज काय माहिती. इथं माझं शूट चालू आहे आज. हॅलो हे आमचं शूट चालू आहे माहीत. आणि ही माझी फेवरेट कॉफी. मुंबईला ही कॉफी आवडते मला. इथे बसून लायब्ररीकडे माझं फेवरेट ठिकाण आहे. म्हणजे मला इथे येऊन बसायला खूप जास्त आवडतं. तर शूट चालू आहे आमचं. कॅमेरा वगैरे बघू. खूप साऱ्या लोकेशनला शूट केलं. मी आता आली मरीनला. खूप छान आहे. चालू आहे सगळ्यांचं. सगळं लोक आपले आपले प्रॉब्लेम्स घेऊन सगळे इथे आता मलाही ते बोलतात ना की मुंबई आलं की सगळं ठीक होऊन जातं. सेम तसंच मरीनला आली ना सगळं ठीक होऊन जातं. खूप मस्त वाटतं मला. शूट चालू आहे. ते बोलतात ना मुंबई येऊन सगळं ठीक होऊन जातं. सेम तसंच आहे. मुंबई येऊन खरंच सगळं ठीक होऊन जातं.
सो शूट वगैरे झालं आहे आणि निघते मी घरी. शूट खूप छान झालेलं आहे, माझं पण कॅपिटावाल्यांचं पण. चलो झालं शूट पण झालेलं आहे. तर निघते, मला हॉस्टेलला पण लेट होणार म्हणून. कामं झाले ते महत्त्वाचं. 4 वाजता निघाली हॉस्टेलवरून. तरी माझे दोघं शूट पण झाले, माझं पण शूट झालं माझं काम. तर बघू काय खाते. ते जेवलीच नाही, मम्मीचा कॉल येऊन गेला.